श्रीराम जय जय राम. सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच. श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे. या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लीलया स्पष्ट केला आहे. लेखक आहेत रामभक्त रंभ कुलकर्णी. या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौ शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे. आज दिनांक 23 ऑगस्ट. आजचे बोधवचन. पोथी वाचायची ती कशा करता, साध्य काय, साधन काय हे जाणून घेऊन त्याप्रमाणे कृती करण्यासाठी. श्रीराम. एकदा भोजनाच्या पंक्ती मांडण्यास थोडा अवकाश होता. त्यावेळी श्री महाराजांनी भाऊसाहेब केतकरांना नाथ भागवताची पोथी वाचायला सांगितली. भाऊसाहेबांनी थोडेसे वाचून पोथी ठेवून दिली. श्री महाराजांना ते म्हणाले, गुरु आज्ञेत राहावे हेच पोथीत सांगितले आहे. ग्रंथाचे सार कळल्यावर पुढे पोथी कशासाठी वाचायची. श्री महाराज म्हणाले, अगदी बरोबर. नुसती पारायणे करण्यापेक्षा हे चांगले, पण नुसत्या शाब्दिक ज्ञानाचा काही उपयोग नाही. त्या विचाराप्रमाणे आचारही हवा. भाऊसाहेब आमरण गुरु आज्ञेत राहिले. श्री गुरुचरणी त्यांची तशी श्रद्धा होती. हार्नियाच्या ऑपरेशनलाही त्यांचा विरोध होता. श्री महाराजांची इच्छा त्यांना प्रमाण होते. श्री गुरु घरी असताना सत्यनारायण पूजेला त्यांनी नकार दिला. एकदा काही धार्मिक कारणाने भाऊसाहेबांकडे भोजनासाठी काही निमंत्रित मंडळी आली होती. त्यांच्या पानांपुढे दक्षिणा ठेवली. भाऊसाहेब म्हणाले, मलाही दक्षिणा हवी, कारण हे घर माझे नाही, ते श्री महाराजांचे आहे. इतके त्यांच्या हाडीमासी श्री गुरु खिळले होते. भागवताच्या पोथीचे सार त्यांनी असे क्षणोक्षणी आचरणात आणले. भगवंताला किंवा श्री गुरुला दैनंदिन जीवनातील प्रत्येक घटनेत सामावणे, त्याच्या सतत स्मरणात राहणे म्हणजे अनुसंधान होय. जेवण रोजचेच असते, पण ते देवापुढे ठेवले की त्याचा प्रसाद होतो. अशी आपली प्रत्येक कृती परमेश्वराला स्मरून करावी हेच सर्व पोथ्यांचे सार आहे. पण श्रद्धा हवी. परीक्षित राजाने 7 दिवस भागवत पुराण श्रद्धेने ऐकले आणि त्याला मुक्ती मिळाली. भागवत पुराणाचे मोक्ष देण्याचे सामर्थ्य तेच आहे, पण परीक्षिताप्रमाणे आपली श्रद्धा नाही. आजही त्याचा प्रत्यय येतो. डोंबिवलीला एक शिक्षक होते. मोठे धार्मिक वृत्तीचे सरळ मार्गी गृहस्थ होते. त्यांनी भागवत पुराणाचे साप्ताहिक पारायण केले. श्रद्धा आणि निष्ठापूर्वक स्वतः वाचन केले. पारायण पूर्तीनंतर पोथी पुढे नैवेद्य ठेवून नमस्कार केला आणि त्या क्षणी पंचतत्वात विलीन झाले. 7-8 वर्षापूर्वीची या काळातील ही सत्यकथा आहे. म्हणून श्रद्धावान लभते पुण्यम हे खरे. नुसत्या ग्रंथ वाचनाने वायफळ बडबड साधते आणि कालापव्यय होतो. पोथी वाचनाने साध्य काय व साधन काय हे जाणून कृती करणे जरूर आहे. आत्मज्ञान हे साध्य आहे, पण ते बोलण्याने नव्हे
तर कृतीने आत्मसात होणारे साध्य आहे. आत्मज्ञानाची साधने अनेक आहेत. आपल्याला पेलवणारे साधन निवडावे आणि श्रद्धेने साधना करावी. श्रीमद दासबोधाचा समारोप करताना श्री समर्थ जो बोध करतात तो साधकाने चिंतनीय मानावा. श्री समर्थ म्हणतात, परब्रह्म सर्व व्यापक आहे. ते कल्पनातीत आहे. ते निर्गुण व निराकार आहे. निर्विकारही आहे. शुद्ध ज्ञानदृष्टीने त्याचा अनुभव घेता येतो. ज्ञानदृष्टीसाठी श्रवण, मनन, निदिध्यासन हा विवेकाचा मार्ग आहे. श्रवण मननाने अज्ञानाचा नाश होतो. ज्ञान मिळते. मनाचे उन्मन होते. ज्ञानाचे विज्ञान होते. अभंग समाधान मिळते. याप्रमाणे श्रद्धेने साधकाने साधना करावी व ज्ञानी व्हावे. नामस्मरणाचे सुलभ साधन प्रापंचिकासाठी योग्य आहे. नाम हे ब्रह्माला चिकटले आहे. तसे आपण नामाला चिकटलो की थेट ब्रह्माला जाऊन मिळू. वैखरीचे नाम मध्यमा पश्यंती मार्गाने नाभीजवळ परावाणीपर्यंत गेले की साधकाच्या जीवनाचे सार्थकच झाले. म्हणून पोथी वाचनाचे पर्यवसान ज्ञानप्राप्तीच्या कोणत्याही कृतीत होणे आवश्यक आहे. श्रीराम समर्थ. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.